नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो. तर आजचा टॉपिक आपला असा आहे की एक दिवस नक्की येणार. जर तुम्ही माझी पहिली व्हिडिओ नसेल बघितली ना, तर माझ्या यूट्यूबला जाऊन तुम्ही पहिली व्हिडिओ बघू शकाल. ती पहिली व्हिडिओ पण आपली मोटिवेशनलच आहे. ते मी यूट्यूब का चालू केलं त्याच्यावरती आहे. आणि हे आपले आजचे टॉपिक असं आहे की एक दिवस नक्की येणार. या टॉपिकवर आपण आता व्हिडिओ चालू करत आहोत. तर ह्या व्हिडिओचं मागचं असं कारण आहे की भावा, जर तुला असं वाटत असेल ना की आयुष्यात तू काहीच करू नाही शकत, त्या आयुष्यात तू हारून गेलायस, का आयुष्यात तू काहीच करू शकणार नाहीस, तर तुला एकच सांगू शकतो, जर तुझ्यामध्ये ना जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची जर धमक असेल ना, तू आयुष्यात काहीही करू शकतोस. काही म्हणजे काहीही करू शकतोस. तू असं विचारच नको करूस का तुला काय करता येणार नाही, का तू सक्सेसफुल होणार नाही. प्रत्येक माणूस हा, प्रत्येक माणसाची ही जिद्दही वेगळी असते, कष्टही वेगळे असतात. कोणी जास्त करतं, कोणी कमी करतं. ज्याला जर खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल ना, त्याने त्याच्यामध्ये ती धमक ठेवली पाहिजे का तो आयुष्यामध्ये काय ना काय बनू शकतो, का काय ना काय करू शकतो. मी असाच विचार करायचो. मला माहिती आहे का तुलाही असं वाटत असेल का नुसतं जिद्द, धमक आणि कष्ट करून थोडी मी सक्सेसफुल होणार आहे असं वाटत असेल ना. भावा, तुला एक सांगू शकतो, वेळ ही प्रत्येकाची येते. चांगली वेळ ही प्रत्येकाची येते. त्या वेळेसाठी तू लढत राहा, नडत राहा. तुझाही वेळ येणार, तुझीही वेळ येणार. त्या वेळेसाठी कष्ट करत राहा. देव हा परीक्षा बघत असतो. देवाच्या परीक्षेत पास होणं एवढं सोपं तर नाही ना भावा. म्हणून कष्ट करत राहा, लढत राहा. एक दिवस तुझाही नक्की येणार, तूही सक्सेसफुल नक्की होणार. पूर्ण जगामध्ये एवढे सारे यूट्यूबर्स आहेत, एवढे सारे सिंगर्स आहेत, एवढे सारे ॲक्टर्स आहेत. सर्वांनी कुठून ना कुठून स्टार्ट केलंय. कोणी घरी बसून असा तर विचार नाही केला ना, अरे उद्या करेल, परवा करेल, असा तर विचार नाही केला ना. त्यांनी पहिली स्टेप घेतलीच असेल. तुला पण ती स्टेप बाय स्टेप चढत जायचं आहे. जेव्हा तू पहिली स्टेप टाकशील तेव्हाच तू दुसरी स्टेप टाकशील. तू डायरेक्ट इथून इथं नाही ना जाणार. तिथून इथं जाण्यासाठी तुला काहीतरी स्टेप घ्यावीच लागेल ना. म्हणजे छोटे छोटे पावलांनीच तू पुढे जाणार आहेस. तू आहे ना, एक लक्षात ठेव, हे सर्वांसाठीच आहे, असं नाही. माझ्या बोलण्यात असं वाटत असेल की पर्टिक्युलर फक्त तू बोलते, म्हणजे तू म्हणजे तुम्ही जे माझे व्हिडिओ आता बघत आहेत त्यांच्यासाठी आहे. का तुम्ही मेहनत एवढी करा ना, एवढे कष्ट करा ना, येणाऱ्या काळामध्ये एवढे सक्सेसफुल व्हाल ना, तर तुमच्या मेहनतलाही असं वाटेल का ह्या माणसाने सिद्ध करून दाखवलंय का मेहनत केल्याने हा माणूस खरंच सक्सेसफुल होतो. तेव्हा चार लोक काय बोलतील त्याच्याकडे नको विचार करू. चार लोकांचं काम आहे बोलणं. त्यांच्याकडे तू विचार करशील ना, किंवा रिलेटिव्स पण आपले ना, आपले घरचे सुद्धा आपल्याला नावं ठेवतात. असं नाही कोण नावं नाही ठेवत, सर्वच नावं ठेवतात. तर बाहेरचे तर काय आहेत, घरचे नावं ठेवतात तर बाहेरचे काय आहेत. तू कोणाचाच कसलाच विचार नको करू. तू फक्त तुझं चालू दे, कष्ट करत राहा. कष्ट थांबूच नको. स्वतःमध्ये एक जिद्द ठेव. ती जिद्द ठेवशील ना, तू त्या जिद्दीने वाढशील ना, तू त्या लेवलला पोचशील ना, तेव्हा बघ तुझ्या घरचेच तुझ्या मागे येऊन बोलतील का हां, या पोरांनी खरंच सिद्ध करून दाखवलं. आता जे हसत आहेत ना, लोक हसत आहेत, घरचे हसत आहेत, ते एक दिवशी नक्की तुझे सक्सेस बघून ना, तुझ्या सक्सेसमध्ये भागीदार होण्याचा प्रयत्न करतील. तुला समोरनं कॉल करून बोलतील, समोरनं तुला यायला भेटायला येतील तुला नुसते. आता जे लोक हसत आहेत ना, त्यांना तू दाखवून दे का तू आहेस काय, तुझ्यात काय जिद्द आहे ना ती दाखवून दे. तू फक्त कर. आणि ना, तुला एक सांगू शकतो का, आता असं तर विचार करून नाही चालणार ना. एवढे सारे फेमस लोक आहेत, एवढे ॲक्टर आहेत, एवढे क्रिकेटर आहेत. ॲक्टर काय एकच पाहिजे होता का? क्रिकेटर हा एकच फक्त बनू शकत होता? सिंगर हा फक्त एकच बनू शकत होता? नाही ना. खूप सारे आहेत, खूप लोकांनी मेहनत घेतली आहे. तुझ्यात जर मेहनत करण्याचा तेवढा दम असेल ना, तू मेहनत करत राहा. आणि तुला एक टॉपिक अजून एक देतो, पैसा.
पैसा ही गोष्ट खूप हे असते. एक सांगू शकतो, ATM मधून पैसे काढले ना, तर ATM मशीन हा सर्वात पहिले ATM परत देतो, त्यानंतर पैसे देतो. कारण की ATM मशीनला सुद्धा माहिती आहे का माणसाकडे पैसा आला ना, तो काही विसरू शकतो. हे लक्षात ठेव. म्हणून जरी सक्सेसफुल झालास, किती पैसा आला, किती काय झालं, तू तुझ्या मातीला विसरू नकोस, कधीच विसरू नकोस. तुझे पाय आहेत ना, कायम तू जमिनीवरच टेकून ठेव. आणि असं नको समजूस का माझी आता एक व्हिडिओ व्हायरल झाली, दुसरी झाली. तू एवढी मेहनत कर ना. तू जेवढे व्हिडिओ अपलोड करतोयस ना, किंवा जेवढी तू मेहनत घेतोस ना, तुझे सगळे व्हिडिओ व्हायरल होतील किंवा फेल पण जातील. जिद्द सोडू नकोस फक्त तू. आणि बाकीचे जे आता ज्यांना यूट्यूब वगैरे ह्याच्यामध्ये यायचं नाही, त्यांच्यासाठी एक सांगू शकतो. आता जे लोक पेपर्स देत आहेत, परीक्षा देत आहेत, स्पर्धा परीक्षा देत आहेत, MPSC UPSC, त्यांच्यासाठी ही एक सांगू शकतो, भावा तुम्ही ना, तुमच्यात आहे जिद्द आहे. MPSC देणे UPSC देणे सोपं नाही. तुमच्यात एवढी जिद्द आहे, तुम्ही एवढे म्हणजे परीक्षा देत आहेत, एवढं वाचतायत, लिहितायत 12-12, 14-14 तास. मी स्वतः बघितले UPSCच्या स्टुडंटला एवढे तास, म्हणजे ते वाचतात, लिहितात, पूर्ण पाठांतर करतात. तुम्ही ना एवढे कष्ट करतात ना, अजून थोडेसे कष्ट करा आणि तुम्ही तर सक्सेसफुल व्हा. कारण का आपल्याला ही गरज आहे एका चांगल्या नेत्याची, किंवा चांगल्या पोलीसवाल्याची, किंवा चांगल्या एक कलेक्टरची. ह्या आपल्याला ही गरज आहे. आपल्याला आपल्या महाराष्ट्राला ऑलरेडी महाराष्ट्र आहे खूप पुढे, पण त्याला अजूनही आपल्याला पुढेच न्यायचं, खूप जास्त पुढे न्यायचं. त्याच्या आसपासही कोणाला ठेवायचं नाही, एवढा वरती जायचं आपल्याला. महाराष्ट्रामध्ये बदल आणायचे. कारण का खूप ठिकाणी मी आता बसलोय नाशिकमध्ये मी जॉब करतो. आता मी बघतो नाशिकचे काही एरिया आहेत ते खूप मस्त आहेत, पण काही एरिया मी बघतो तर तिथं नाशिकमध्येही खूप असा कचरा आहे, किंवा खूप असं घाण आहे, असंही आहे. आपल्याला महाराष्ट्र असं बनवायचं ना, कुठेच कचराही नाही पाहिजे, कुठेच काय नाही पाहिजे. आणि सगळ्या माणसामध्ये ना मराठी होण्याचं ना एक अस्तित्व पाहिजे. कारण का नाशिकमध्ये मी राहतोय, खूप लोक मराठी आहेत. मी आता दुकानात गेलो, मराठीत बोललो, समोरचा मराठीच माणूस माझ्याशी हिंदीमध्ये बोलतोय, तर ते कसं वाटतं? एक मराठी माणूस तो परिवर्तन करून तो मराठी माणसाचीच हिंदीमध्ये बोलतोय. माझ्या कपाळाला लागलेला टीका दिसतोय त्याला, मी मराठी आहे ते दिसतोय, तरी पण तो हिंदीमध्ये बोलतोय का? कारण का त्याचा एक स्टँडर्ड तो दाखवते का माझा हा स्टँडर्ड आहे, मी हिंदीमध्ये बोलते, इंग्लिशमध्ये बोलते. असं काहीच नसतं. स्टँडर्ड असं काहीच नसतं. तुम्ही फक्त प्रयत्नावरती, तुमच्यावरती, स्वतःवरती विश्वास ठेवा, कायम पुढे चालत राहा. आणि आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी फक्त एकच मंत्र आहे, ते म्हणजे तुमच्यात जिद्द पाहिजे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत, या 3 वस्तू जर तू केल्यास, बस संपला विषय. तू आहे ना, तू पूर्ण जगाला मागे टाकशील, पूर्ण एकदम टॉपला जाशील. कष्ट करत राहा. असं नाही का नुसतं कष्टच केलं पाहिजे, स्मार्ट वर्कही केलं पाहिजे. स्मार्ट वर्क करण्यासाठीही ते कष्ट करावेच लागणार आहेत तुला. असंच नाही तू पुढे पोहोचणार. तुला स्टेप बाय स्टेप वरती जायचंय. तू पहिली सीडी चढ, मग दुसरी चढ, हळूहळू वरती जातात. तर मी एक सांगतो, एक दिवस नक्की येणार हा टॉपिक होता आपला. तर तुम्हाला एवढंच सांगू शकतो का माझी पहिली यूट्यूब चॅनलवरची पहिली यूट्यूबची व्हिडिओ ही मी कालच अपलोड केली आहे. आणि माझ्याने जेवढं होतंय, मला मी बोलतोय हे मी काही कुठे बघून नाही बोलत आहे, किंवा माझ्याकडे काही स्क्रिप्ट नाही, काही लिहिलेलं नाही, काहीच नाही का काही टॉपिकसुद्धा नाही. हे मी डायरेक्ट माझ्या मनात येते, मी तुमच्याशी शेअर करते. ते काही थोडंसं एडिट करून डायरेक्ट अपलोड करून देते. मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला
सांगायचं आहे कधी तुम्ही कायम मराठी भाषेला वरतीपर्यंत न्या, महाराष्ट्राला आपल्या पुढे न्या, पूर्ण जगामध्ये महाराष्ट्र भाषेला, पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जगात पसरवा. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. मला असं वाटतं की मला तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी म्हणून दररोज एक नवीन टॉपिकवरती थोडंसं तरी बोलतो, पण तो टॉपिक घेऊन मी तुमच्यापर्यंत येतोय. तुम्हाला आवडलं ना, तुम्ही लाईक करा किंवा तुम्ही कमेंटमध्ये जरी केलं की भावा तू आज या टॉपिकवरती व्हिडिओ बनव आणि आमच्यापर्यंत पूर्ण पोहोचव. हे त्या टॉपिकवरती लगेच व्हिडिओ बनवेल आणि लगेच तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी पण त्याच दिवशी ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. त्या सेकंदाला मी व्हिडिओ स्टार्ट करायचं सुरू करायचं. तुम्ही जसे कमेंट करा मी लगेच त्या सेकंदाला तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. मी माझ्या मनातलं बोलतोय, कारण का तुम्ही या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. कारण का मी जास्त एवढं मोटिवेशन नाही देते, पण जी बोलण्याची माझ्या धमक आहे ना, ती धमक बघून तरी तुम्ही कष्ट करायला लागाल ना, तीच गोष्ट माझ्यासाठी खूप सक्सेसफुल आहे. आणि खूप मला अभिमान आहे की हा तर माझ्यामुळे 5 लोक नाही का 10 लोक नाही, साधे 3-4 लोकांनी जरी व्हिडिओ बघितले आणि धमक ठेवली ना, तरी मला वाटेल तर माझ्यामुळे 3 लोकांनी धमक ठेवली. येणाऱ्या काळामध्ये 300 ठेवतील, 3000 ठेवतील, 3 लाख ठेवतील. मलाही माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आणायचा आहे, तुमच्यात पण कॉन्फिडन्स आणायचा आहे. तुम्ही फक्त लढत राहा, एकदम पुढे जात राहा. आयुष्य खूप सुंदर आहे भावा. आयुष्यात हारल्यासारखं काहीच नाही. खूप लोकांना बघितलं हारल्यावरती ते स्वतःचं काय करायला बघतात. असं काहीच करू नका, कारण आयुष्य एवढं सुंदर आहे, एवढं मोठं आयुष्य ना. तुम्ही 30वी ओलांडली, 40वी ओलांडली, त्यानंतरही तुम्ही जिद्द ठेवली ना, तुम्ही तेव्हाही सक्सेसफुल होऊ शकतात. असं नाही का माझं 22 वय आहे तर मी आत्ताच सक्सेसफुल होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना एकच सांगतो का व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला काय पाहिजे माझ्या व्हिडिओतून, मी त्या टॉपिकवरती घेऊन येईन. आणि चला भेटूया. जय महाराष्ट्र भावना.